माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि संजयजी राऊत साहेब, दानवे साहेब, आपले खासदार बंडूजी जाधव साहेब, मुंदळाजी काका, नार्वेकर साहेब, मंचावरील सर्व ज्येष्ठ मंडळी, आमचे वानखेडे साहेब, मंचावर उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ मंडळी आणि आपण उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, या वसमत पूर्ण परिसरातून आलेले सर्व माता भगिनी बांधवांनो, मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही, पण आपण आज जे उद्धव साहेबांच्या सोबत आहोत तर ते आपण एक कुटुंबातली आपली एक प्रमुख व्यक्ती आहे म्हणून आहोत आणि ते बार साहेबांनी सिद्ध करून दाखवलं. मागच्या वेळेस आपल्या इकडं या मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला, त्यावेळेस सुद्धा साहेबांनी पूर्ण आपला मराठवाडा पिंजून काढला, शेतकऱ्याला मदत दिली, गुरांच्या ढारांचा चारा दिला. आपल्याला प्रत्येक वेळेस जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलं त्या वेळेस आपल्याकडे साहेब धावून आले. कोविडमध्ये आपल्याला सगळ्याला गरज होती त्यावेळेस सुद्धा भारतात नव्हे तर जगामध्ये एक नंबरचं काम साहेबांना करून दाखवलं. आपल्याला कर्जमाफी शेतकऱ्यासाठी दिली. शेतकऱ्याला आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं जर कोणी नेता आपल्या महाराष्ट्रात असेल तर तो उद्धवजी ठाकरे आहे, दुसरं कोणी नाही बांधवा. त्यामुळे ते आपला कुटुंब प्रमुख म्हणून आपण मानतो. आज अनेक घटना लोक आपल्याकडे खूप सारे त्यांच्या जीवावर निवडून आले, मोठे झाले आणि आपल्याला सगळ्याला सोडून गेले, आमच्या साहेबांना सोडून गेले. म्हणून आपण सगळेजणांनी एका जिद्दीनं पेटून आपण उठलात. आज आपल्या इथला जो हळदीचा प्रकल्प दिलेला आहे तो कोणा दिलाय? आपल्या इथं बसलेल्या कोण्या माणसाला माहित नाही की ते उद्धव साहेबांनी दिलेला आहे, पण वल्गना करतात की दुसऱ्यानं दिला, कोणीतरी यानं दिला, त्यानं दिला. पण आता यांची आदतच झाली अशी, हे उद्धव साहेबाचे जर झाले नसतील तर हे आयुष्यात कोणाचेच होत नाहीत, हे पक्का आहे. कारण ज्या माणसाने सगळं तुम्हाला दिलं, काय नाही दिलं यांना अजून. आता अशा माणसाजवळ आपण टिकत नाही तर हे तर वरचे होतं. या 2-3 महिन्याच्या नंतर हे कोणी दिसणारही नाहीत साहेब, कारण हे तर जेवढा बलिदान मारून घ्यायचा होता तेवढा घेतलाय. आता तुम्ही कोण हम कोण असाच प्रकार आहे. त्यामुळे बांधवांनो, आपण जे सर्वजण आपण जे विश्वास ठेवून उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण जे जमलात त्याबद्दल आपण आपल्या सगळ्यांचे, मी सगळ्या मार्फत आपण उद्धव साहेबांना एक शब्द देऊ की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आम्ही 2-3 जण आहोत साहेब इच्छुक, तुम्हाला आम्ही सगळेजण उमेदवारी मागतो, पण ज्याला कोणाला तुम्ही टिळा लावशाल त्याचं आम्ही इमानीद्वारे काम करू आणि या हिंगोली लोकसभेमध्ये मोठ्या संख्येने, मोठ्या प्रमाणामध्ये ही जागा निवडून आणू, एवढीच आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.